आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। अनुसूचित जाति व जनजातीय आरक्षण में क्रीमीलेयर पर सुप्रीम कोर्ट के फैसले के खिलाफ देश भर के विभिन्न संगठनों ने आज 21 अगस्त 2024 को भारत बंद का आह्वान किया था, जहां बहुजन समाज पार्टी की ओर से SC/ST आरक्षण के मुद्दे को लेकर सोलापुर शहर नवीपेट परिसर में कई कार्यकर्ता आंदोलन करते हुए दिखाई दे। बहन कुमारी मायावती जी यांनी आज जो SC/STचा जो संप आहे, भारत बंदचा आदेश दिला आहे, त्याला बहन मायावती जी यांनी पाठिंबा दिला आहे। आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सुनीलजी डोंगरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेत की संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, कारण या आदेशामुळे इथला SC/STचा माणूस खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये फूट पडणार आहे आणि फूट पडून या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम इथलं भाजपचं सरकार करतंय आणि तेवढंच त्यांना सहकार्य काँग्रेस करतंय। यामुळे आम्ही नरेंद्र मोदीचा धिक्कार करतोय आणि राहुल गांधीचा सुद्धा धिक्कार करतोय। आज आम्ही या ठिकाणी आम्हाला सर्व व्यापारी वर्गाने साथ दिली, त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतोय। जय भीम जय भारत। 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयामध्ये आजचा कार्यकर्ता हरविंदर सिंग यांनी जी आरक्षणाच्या वर्गीकरणाबद्दल याचिका दाखल केली होती, त्या याचिकेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या विरोधात दिला। आरक्षणामध्ये जे 13.5% आरक्षण आहे, 1,500 जाती आहेत आणि त्या 1,500 जातीमधल्या फक्त 10 जाती मोठ्या आहेत, बाकीच्या 99% जाती मायक्रो जाती आहेत। त्या जातीचं वर्गीकरण करण्याचा आदेश दिला आणि क्रीमीलेयर लावण्याचा आदेश दिला। बहुजन समाज पार्टी या घटनेचा आणि या निवाड्याचा जाहीर निषेध करते आहे। आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी ट्विट केला आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन या घटनेचा निषेध केला आणि या घटनेला विरोध केला। बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेबांनी आदेश दिल्यामुळे आम्ही 21 तारखेचा हा बंद करतोय। सोलापूर शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला मदत केली आहे, कोऑपरेट केली आहे, बंदमध्ये सहभाग घेऊन या बंदला सहकार्य केलं आहे, त्यांचा आम्ही हार्दिक आभार मानतो आणि ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्या मदतीचं त्यांचा हार्दिक आभार मानतो। आणि सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात जीवाच्या आकांतानं शेवटपर्यंत बहुजन समाज पार्टी लढणार आणि बहन मायावतीजी यांचा जो शब्द आहे तो शब्द केल्याशिवाय खरं राहणार नाही। आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पोलिसींप्रमाणे निवडतात तो सुद्धा रद्द केला पाहिजे, त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।